बुद्ध हाय, जय भीम. आज आपण पाहणार आहोत एका राजकुमाराने संपूर्ण जग बदललं. त्या राजकुमाराचा पूर्ण संघर्ष आपण पाहूया. बुद्धांच्या धम्माची खरी कथा आपण पाहूया. एक राजकुमार ज्याच्याकडे सर्व काही होतं, पण तरीही त्याच्या मनात एक प्रश्न जळत होता. खरं सुख म्हणजे नेमकं काय, याचा त्याला आणखी शोध लागला नव्हता. ही कथा आहे त्या व्यक्तीची ज्याने स्वतःचा शोध घेतला आणि संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दिला. ही कथा आहे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची. राजकुमार सिद्धार्थ. कपिलवस्तूमध्ये एक राजकुमार जन्माला आला. नाव ठेवण्यात आले सिद्धार्थ. त्याचे वडील राजा शुद्धधन आणि आई महामाया. जन्माच्या वेळी एका ऋषीने भविष्य सांगितलं होतं की हा मुलगा मोठा सम्राट होईल किंवा महान संन्यासी बनेल. राजाला भीती वाटत होती. राजाला भीती वाटली. त्याने सिद्धार्थला दुःखापासून दूर ठेवण्यासाठी राजवाड्यातच बंद केलं. राजवाड्यातच सुख, संपत्ती, नृत्य, संगीत सगळं काही होतं, पण सत्य नव्हतं. एक दिवस सिद्धार्थ बाहेर पडला आणि त्याने पाहिलं एक म्हातारा माणूस, एक आजारी माणूस, एक मृतदेह आणि एक शांत संन्यासी. त्याला समजलं जीवन म्हणजे फक्त आनंद नाही, तर जीवनामध्ये दुःखही आहे. एका रात्री सगळे झोपलेले असताना सिद्धार्थने राजवाडा सोडला. पत्नी, मुलगा, सुख सगळं मागे ठेवलं. तो निघाला सत्य शोधायला. त्याने वर्षानुवर्ष तपस्या केली, अन्न सोडलं, शरीर क्रश झालं, पण त्याला समजलं अतिशय कठोरपणा आणि अतिशय सुख दोन्ही चुकीचे आहेत. यालाच म्हणतात मध्यम मार्ग. एका रात्री तो बोधिवृक्षाखाली बसला. जोपर्यंत मला सत्य मिळत नाही तोपर्यंत मी उठणार नाही, असा दृढ निश्चय सिद्धार्थाने केला. संपूर्ण रात्र ध्यान, मनाशी युद्ध आणि शेवटी त्याला ज्ञान प्राप्त झालं. तो झाला बुद्ध. बुद्ध म्हणजे जागृत व्यक्ती. बुद्धांनी दिलेले मुख्य उपदेश, बुद्धांनी धम्माचा संदेश दिलेला 4 आर्य सत्य हे आपण पाहूया. तर एक, जीवनात दुःख आहे. दुसरे, दुःखाचं कारण आहे. तिसरे, दुःख संपवता येतं. आणि चौथं, त्यासाठी मार्ग आहे. हे 4 आर्य सत्य बुद्धांनी आपल्याला दिले. अष्टांग मार्ग दिला. योग्य विचार करा, योग्य वाणी, योग्य कर्म, योग्य जीवन, योग्य प्रयत्न, योग्य स्मृती, योग्य एकाग्रता. अंगुलीमाल सारखा डाकू बदलला. पहा, बुद्धांनी अंगुलीमाल सारखा डाकू बदलला. राजा, गरीब, स्त्रिया सगळ्यांना समान मान दिला. बुद्ध म्हणाले, दुसऱ्यांना दुखावून कधीच सुख मिळत नाही. एक राजकुमार ज्याने सगळं सोडलं आणि जगाला दिलं शांतता, प्रेम आणि सत्याचा मार्ग. आजही बुद्धांचा धम्म आपल्याला शिकवतो, स्वतःला ओळखा आणि इतरावर प्रेम करा. तो लोकांना अंगुलीमालाची कथा छोटीशी आपण पाहूया की बुद्धांनी अंगुलीमालाला कसं बदललं. अंगुलीमालची हृदय पिळवटून टाकणारी कथा आपण आज पाहूया. एक भयंकर डाकू होता अंगुलीमाल. तो लोकांना मारायचा आणि त्याच्या बोटाची माळ बनवायचा आणि ती माळ आपल्या गळ्यात घालायचा. सगळे लोक त्याला घाबरायचे. कोणीही त्याच्या वाटेला जायचं धाडस करत नव्हतं. पण एक दिवस तथागत भगवान गौतम बुद्ध त्याच्याकडे गेले. अंगुलीमाल म्हणाला, थांब, नाहीतर तुला मारून टाकेन. पण बुद्ध शांत होते. ते म्हणाले, मी आधीच थांबलो आहे, तू थांब. अंगुलीमाल चकित झाला. हे कसं शक्य आहे? बुद्ध म्हणाले, मी हिंसा सोडली आहे, पण तू अजूनही हिंसेत अडकलेला आहेस. त्या एका वाक्याने त्याचं हृदय बदललं. तो रडायला लागला आणि बुद्धांचा शिष्य बनला. पहा, कोणताही माणूस कायम वाईट नसतो. बदल हा शक्य आहे. सम्राट आणि बुद्ध, सम्राट अशोक आणि बुद्ध यांची कथा आपण पाहूया. एक राजा बुद्धांना भेटायला आला. तो खूप अहंकारी होता. त्याला वाटायचं मी सर्वात शक्तिशाली आहे. तो म्हणाला, माझ्याकडे सर्व काय आहे, तरीही मी शांत नाही.
बुद्ध हसले आणि म्हणाले, तू बाहेरच जिंकला आहेस पण आतच हरला आहेस. राजा गोंधळला. बुद्ध काय म्हणाले बघा, तू बाहेरचं जिंकला आहेस पण आतलं हरलास. राजा गोंधळला. बुद्ध पुढे म्हणाले, मन जिंकलंस तर जग आपोआप जिंकलंस. त्या दिवशी राजाचा अहंकार तुटला. पहा, तिसरी कथा आपण पाहूया, एका गरीब स्त्रीची कथा. एक स्त्री बुद्धांकडे आली. तिचं मूल मृत झालं होतं. ती रडत होती, माझ्या मुलाला जिवंत करा. बुद्धांनी शांतपणे सांगितलं, जा अशा घरातून मोहरी आण जिथे कधीही मृत्यू झाला नाही. ती स्त्री गावभर फिरली पण तिला एकही घर सापडलं नाही. शेवटी तिला सत्य समजलं. ती परत आली आणि म्हणाली, मृत्यू सर्वांनाच येतो. त्या दिवशी ती दुःखातून बाहेर आली. मनावर नियंत्रण कसं ठेवायचं पहा बुद्धांची शिकवण. बुद्ध म्हणाले, मन सगळ्याच गोष्टीचं मूळ आहे. प्रत्येक गोष्टीला कारण हे आपलं मन आहे. जर मन शांत असेल तर जीवन शांत होतं. जर मन अशांत असेल तर जीवन दुःखी होतं. त्यांनी सांगितलं, तुम्ही जे विचार करता तुम्ही तेच बनता. बुद्धांचे शेवटचे दिवस. वय वाढत गेलं, शरीर थकलं पण बुद्ध शांत होते. त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, स्वतःवर विश्वास ठेवा. धम्मच तुमचा मार्गदर्शक आहे. आणि शेवटी त्यांनी शांतपणे महापरिनिर्वाण घेतलं. पहा, बुद्धांनी शेवटी त्यांच्या शिष्यांना सांगितलं की स्वतःवर विश्वास ठेवा. धम्मच तुमचा मार्गदर्शक आहे. आणि शेवटी त्यांनी शांतपणे महापरिनिर्वाण घेतलं. बुद्ध गेले पण त्यांचा धम्म आजही जिवंत आहे आणि तो जिवंत राहील. जेव्हा आपण रागावर नियंत्रण ठेवतो, जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो, तेव्हा आपण बुद्धाच्या मार्गावर चालत असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, जर तुम्ही त्या जागी असता तर काय केलं असतं? तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम.